सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 या परीक्षेचे 23 नोव्हेंबर 2025 वार रविवार या दिवशी आयोजन करण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरिता अर्ज करण्याचा कालावधी 15 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 असा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खालील माहिती पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025च्या निकालानुसार TET अनिवार्यताबाबत नेमकं धोरण काय आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पेपर 1 व पेपर 2 यासाठी लागणारी पात्रता, पेपर 1 व पेपर 2 साठी असणारा अभ्यासक्रम, फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी, म्हणजे परीक्षा माध्यम निवडणे असेल किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी असतील यासाठी कोणती काळजी घ्यावी ही माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फॉर्मसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म कसा भरायचा याचं एक प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या निर्देशानुसार आपण जो निकाल पाहिला, आपल्याला वर्तमानपत्रे असतील, सोशल माध्यम असेल, TV चॅनल असतील, या माध्यमातून अनेक बातम्या पाहावयास मिळाल्या आणि शिक्षकामध्ये एकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सदर निकाल नेमका काय आहे याचं आपण 2 मुद्द्यामध्ये स्पष्टीकरण सारांश रूपामध्ये आपण समजून घेणार आहोत. सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या TET संदर्भातील निकालाचा सारांश खालीलप्रमाणे आहे. 1. सर्व शाळांना RTE कायद्याचे पालन बंधनकारक. अल्पसंख्याक संस्थांना वगळता इतर सर्व शाळांमध्ये TET अनिवार्य आहे. TET हा शिक्षकांसाठी किमान पात्रतेचा निकष आहे. हा पहिला मुद्दा आपल्याला सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे की सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये अल्पसंख्याक शाळा वगळता या ठिकाणी शिक्षक नेमणूक करायची असेल इयत्ता 1ली ते 8वीसाठी तर आपणा सर्वांना TET पास होणं बंधनकारक आहे. दुसरा मुद्दा आहे, जे जुने शिक्षक आहेत, इन सर्व्हिस असणारे शिक्षक, या शिक्षकांबाबत निर्णय RTE कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले शिक्षकही TET उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. मात्र न्यायालयाने त्यांच्या परिस्थितीची दखल घेऊन काही सवलती दिल्या आहेत. मग आता त्या कोणत्या सवलती आहेत त्या आपण खालीलप्रमाणे पाहूयात. ज्यांच्या निवृत्तीला 5 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे ते TET न देता सेवानिवृत्तीपर्यंत काम करू शकतात. म्हणजे ज्यांचं वय 53+ आहे असे शिक्षक TET न देता आहे त्या पदावर काम करू शकतात. परंतु त्यांना जर प्रमोशन हवे असेल, पदोन्नती हवी असेल तर त्यांना TET उत्तीर्ण होणं बंधनकारक केलेलं आहे. ज्यांच्या नियुक्तीला 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे त्यांनी 2 वर्षाच्या आत TET उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना नोकरीतून मुक्त केले जाईल. मात्र त्यांनी पात्र सेवा पूर्ण केली असल्यास त्यांना निवृत्तीवेतन किंवा हक्काचे लाभ मिळतील. तसा हा जो दुसरा मुद्दा आहे आपल्या सर्वांसाठी अन्यायकारक वाटत आहे. मित्रहो, याबाबत आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा पूर्ण देशातल्या शिक्षक संघटना असतील यांच्या माध्यमातून 2013 पूर्वी जे शिक्षक सेवेत आलेत या शिक्षक बांधवांना यातून वगळावे यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. तसंच आपले सरकारसुद्धा यासाठी अनुकूल आहे. आशा आहे की याबाबत कुठला तरी आपल्याला सकारात्मक निर्णय व्हावा आणि सर्व शिक्षकांना 2013 पूर्वी जे शिक्षक नियुक्त झाले आहेत या सर्व शिक्षकांना या TETतून वगळण्यात यावे ही आशा आहे. आणि तरीही आपण 2025मध्ये जी आपल्या TET पात्रता परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेने आयोजित केली आहे. सदर परीक्षा आपण द्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ही एक आपल्यासाठी संधी आहे. भविष्यात जर हा निर्णय बदलला नाही किंवा तुम्हाला सेवेत राहण्यासाठी TET अनिवार्य नसेल, परंतु जर भविष्यात प्रमोशनकरिता TET अनिवार्य केलं तर मात्र आपण पदोन्नती किंवा प्रमोशनपासून आपल्या हक्कापासून आपण मुकू शकतो.
त्यामुळं सर्वांना विनंती आहे की ही जी आलेली जी संधी आहे ती आपण सोडू नये. या नोव्हेंबरमध्ये आयोजित केलेल्या परीक्षेत आपण प्रविष्ट व्हावं. कारण सेवेत असणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी TET असो किंवा CTT असो पास होणं इतकं अवघड नाही. कारण 1ली ते 5वीचा जो अभ्यासक्रम आहे तो बऱ्यापैकी आपल्या दररोजच्या अध्यापनाशी संबंधित आहे. आपल्याला फक्त मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा घटक थोडा वाचणं आवश्यक आहे. नाहीतर इतर विषय हे आपल्या दररोजच्याच अध्यापनातले आहेत. थोडं रिव्हिजन झाली तर निश्चितपणे आपण पहिल्याच प्रयत्नात TET हमखास पास होऊ शकतो. पेपर 1साठी असणारी पात्रता आणि पेपर 2साठी लागणारी पात्रता या संदर्भात आपण माहिती घेऊयात. महाराष्ट्र शासन शुद्धपत्रक दिनांक 25 फेब्रुवारी 2019 नुसार पेपर 1 जो इयत्ता 1ली ते 5वीचे जे शिक्षक आहेत या शिक्षक पदावर नियुक्त होण्यासाठी आवश्यक असणारा पेपर म्हणजे पेपर 1 यासाठी कोणती पात्रता हवे तर 12वी व D.ED उत्तीर्ण किंवा D.EDच्या अंतिम वर्षाला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी या पेपर 1साठी पात्र आहेत. ते पेपर 1साठी अर्ज करू शकतात. यासाठी वयाची अट 18 वर्ष पूर्ण असावी आणि उच्चतम मर्यादा म्हणजे वयाची मर्यादा याला ठेवलेली नाही. कोणी 18 वर्षापेक्षा जास्त वय असणारे सर्व उमेदवार या पेपर 1साठी पात्र आहेत. यानंतर पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वीसाठी जे शिक्षक आहेत त्यासाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे. जे विद्यार्थी BA 45% गुणासह व ज्यांचं D.ED पूर्ण आहे असे विद्यार्थी किंवा ज्यांचं अजून BA पूर्ण आहे ते अंतिम वर्षाला आहेत आणि D.EDला पण अंतिम वर्षाला आहेत अशा दोन्ही अंतिम वर्षाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी या पेपर 2साठी अर्ज करू शकतात. यानंतर ज्यांची BA पूर्ण आहे आणि B.ED उत्तीर्ण आहे पूर्ण असे विद्यार्थी किंवा ज्यांचं BA पण अपूर्ण आहे आणि B.ED अपूर्ण आहे असे विद्यार्थीसुद्धा प्रवेश घेऊ शकतात. परंतु ते शेवटच्या अंतिम वर्षाला प्रवेशित असणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना त्यांना ॲपियर्ड म्हणून भरायचा आहे आणि त्यांना BA असेल तर सेकंड इयरचे गुण तिथं नोंदवायचे आहेत आणि B.ED असतील तर त्यांना फर्स्ट इयरचे गुण तिथं नोंदवायचे आहेत. D.EDच्या विद्यार्थ्यांना ॲपियर्ड म्हणून भरायचं असेल तर त्यांना फर्स्ट इयरचे गुण तिथं नोंदवून ते अर्ज करू शकतात. यानंतर पेपर 1साठी असणारा अभ्यासक्रम याविषयी आपण माहिती पाहूयात. पेपर 1साठी आपल्याला एकूण 5 विषय असणार आहेत. ज्यामध्ये एकूण 150 प्रश्न आणि 150 गुण असतील. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी या स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतील. आपण विषय जर पाहिले तर आपल्याला पहिला विषय या ठिकाणी भाषा 1 आणि दुसरा विषय भाषा 2. आपल्याला या ठिकाणी 2 भाषा निवडणं आवश्यक आहे. आपण त्या भाषा कोणत्या निवडायच्या या संदर्भात माहिती यानंतरच्या पुढच्या तक्त्यामध्ये आपण पाहणारच आहोत सविस्तर असे. तर भाषा 1साठी आपल्याला 30 गुण आणि 30 प्रश्न आहेत. भाषा 2साठी सुद्धा आपल्याला 30 गुण आणि 30 प्रश्न आहेत. यानंतर आपल्याला तिसरा जो विषय आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. याचे देखील आपल्याला प्रश्नसंख्या 30 आहे आणि याला 30 गुण आहेत. यानंतर चौथा जो विषय आहे तो म्हणजे गणित. या गणितावर सुद्धा आपल्याला 30 गुणांसाठी 30 प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे आपल्याला या ठिकाणी आहेत. आणि 5वा जो शेवटचा विषय आहे तो म्हणजे परिसर अभ्यास. याला सुद्धा 30 गुणाचं वेटेज आहे आणि 30 प्रश्नांचा समावेश या पेपर 1मध्ये असणार आहे. अशा प्रकारे एकूण 5 विषय आणि प्रत्येकी 30 प्रश्न 30 गुणांसाठी म्हणजेच 150 प्रश्न 150 गुणांसाठी असे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. या पेपरसाठी आपल्याला 2.5 तासांचा वेळ असेल. यामध्ये पात्र होण्यासाठी आपल्याला किती किमान गुण आवश्यक आहेत तर त्याची माहिती घेऊयात. जर आपण खुल्या प्रवर्गातनं अर्ज केला तर आपल्याला 60% गुण पात्रतेसाठी लागणार. म्हणजे 150च्या 60% म्हणजे 90 गुण आपल्याला मिळवणं आवश्यक आहे. आणि आपण जर इतर सर्व जे आरक्षित प्रवर्ग आहेत SC ST OBC NTचे प्रवर्ग असतील EWS असेल SC BC असेल तर या प्रवर्गातून आपल्याला अर्ज केल्यानंतर 55% गुण मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच 150च्या 55% आपल्याला 83 गुण या ठिकाणी मिळवणं आवश्यक आहे. 83 गुण घेतल्यानंतर आपण
पात्र होऊ शकतो. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्क पद्धती नाही, त्यामुळे आपण 150 पैकी 150 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. जरी तुमचे काही प्रश्न चुकले तरी त्याची काही निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं आपण या ठिकाणी प्रश्न असं येत नसला तरी आपण कोणतं तरी एखादं उत्तर, अंदाजे उत्तर पर्याय आपण गिरवून आपण ते प्रश्न सोडवायचा आहे. आपल्याला 150 प्रश्न या ठिकाणी अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. यानंतर आपण पेपर 2साठी असणारा अभ्यासक्रम याविषयी माहिती घेऊयात. यामध्ये सुद्धा आपल्याला एकूण 150 प्रश्न असणार आहेत, 150 गुण असणार आहेत. वेळ देखील आपल्याला 2.5 तासाचा असणार आहे. सर्व प्रकारचे प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत. आणि यामध्ये सुद्धा पेपर 1 प्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी 60% गुण म्हणजे 90 गुण पात्रतेसाठी आवश्यक आहेत आणि आरक्षित प्रवर्गातून तुम्हाला 55% म्हणजे 83 गुण घेणं आवश्यक आहे. तर आपण यात विषय बघूयात. यामध्ये आपल्याला भाषा 1 आणि भाषा 2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 भाषा निवडता येतात. त्या कोणत्या भाषा आहेत ते या पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला मी सांगेल त्याबद्दल माहिती. तर भाषा 1 साठी आपल्याला 30 गुण आणि 30 प्रश्न आहेत. भाषा 2 साठी देखील 30 गुण आणि त्यासाठी 30 प्रश्न आहेत. तिसरा जो विषय आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, यासाठी सुद्धा आपल्याला 30 गुणासाठी 30 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये हे जे 3 विषय आहेत हे सारखेच आहेत. यामध्ये चौथा जो विषय आहे पेपर 2 साठी तो म्हणजे गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र. यापैकी आपण दोन्हीपैकी कुठलाही एक विषय निवडून आपण पेपर 2 साठी आपण म्हणजे ते प्रश्न सोडवू शकतो. तर गणित विज्ञानचे आपल्याला 60 प्रश्न आहेत, 60 गुणासाठी 60 प्रश्न आहेत. आपण ते सोडू शकतो किंवा सामाजिक शास्त्राचे 60 गुणासाठी 60 प्रश्न आहेत. या 2 विषयापैकी आपण कुठलाही एक विषय आता फॉर्म भरताना आपण निवडून त्याप्रमाणे आपण 150 प्रश्न सोडवू शकतो. फॉर्म भरतानाच आपल्याला यापैकी ह्या दोन्हीपैकी जे चौथा विषय आहे या 2मध्ये आपल्याला गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या दोन्हीपैकी एक विषय निवडणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना आपण हा विषय निवडल्यानंतर त्या विषयाची आपल्याला प्रश्नपत्रिका आपल्यासमोर पाहायला मिळेल. या पेपरला देखील निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळं, निगेटिव्ह पद्धत नसल्यामुळं आपण या पेपरला देखील 150 पैकी 150 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. भले आपल्याला त्यातले काही प्रश्न येत नसले तरी आपण अंदाज लावून कट पद्धतीनं त्यातले प्रश्न सगळे सोडवायचे आहेत. मित्रांनो, आपण मागच्या 2 स्लाईडमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 साठी असणारा अभ्यासक्रम याविषयी माहिती घेतली. आता पेपर 1 आणि पेपर 2 या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि रचना कशी असणार आहे या संदर्भात आपण या स्लाईडमध्ये माहिती घेऊयात. सर्वप्रथम आपण पेपर 1 ची माहिती घेऊयात. मित्रांनो, पेपर 1 हा आपल्याला एकूण 9 माध्यमातून आपणासमोर येतो. त्यापैकी आपण आपल्याला जे योग्य माध्यम वाटतं त्या माध्यमातून आपण तो पेपर सोडवायचा आहे. सर्रास महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यार्थी जवळपास मराठी माध्यमातून परीक्षा देतात. ज्यांना इंग्रजी हा विषय नको आहे, इंग्रजी विषयाचे प्रश्न जर सोडायचे नसतील त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं माध्यम हे हिंदी निवडायचं आहे. ते कसं या संदर्भात आपण माहिती पाहूयात. यामध्ये अनुक्रमांक 1ला जर आपण मराठी हे माध्यम निवडलं तर तुम्हाला जो पहिला विषय असणार आहे भाषा 1, त्याला तुम्हाला पहिले 30 प्रश्न हे मराठी या विषयावरती असणार आहेत. आणि तुम्हाला भाषा 2 म्हणजे आपला दुसरा जो विषय निवडायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीला पर्याय असणार नाही. त्यातले 31 ते 60 क्रमांकाचे प्रश्न हे इंग्रजीचे असतील. आणि त्यानंतर जो तिसरा विभाग आहे म्हणजे तिसरा विषय आपला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, या विषयावरती आपल्याला 61 ते 90 क्रमांकाचे प्रश्न हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतरचा जो चौथा विभाग आहे गणित हा विषयाचा विभाग आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 91 ते 120 प्रश्न समाविष्ट असतील. आपल्याला ते प्रश्न मराठी व इंग्रजी या 2 भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण ते मराठी किंवा इंग्रजी ज्या भाषेमध्ये तुम्हाला समजते त्या भाषेमध्ये आपण ते वाचून सोडवायचे आहेत. आणि शेवटचा जो विषय आहे तो म्हणजे परिसराभ्यास विभाग 5वा. या विषयाचे प्रश्न आपल्याला 121 ते 150 या क्रमांकापर्यंत असतील आणि ते देखील आपल्याला मराठी व इंग्रजी या 2 भाषांमध्ये पाहायला मिळतील. आता ज्यांना इंग्रजी हा विषय अवघड जातो किंवा ज्यांना इंग्रजी विषयाचे 30 प्रश्न भाषा 2 म्हणून सोडवायचे नसतील
त्यांना दुसरा पर्याय म्हणजे चौथ्या क्रमांकाचं जे माध्यम आहे ते म्हणजे हिंदी माध्यम. आपण जर हिंदी माध्यम जर निवडलं परीक्षेचं, तर तुम्हाला भाषा 2 हा विषय निवडण्यासाठी तुम्हाला इंग्रजी व मराठी हे 2 पर्याय असतील. त्यातून तुम्ही मराठी हा विषय निवडा. म्हणजे तुम्हाला भाषा 1 चे जे 30 प्रश्न असतील ते हिंदी विषयाचे असतील, हिंदीमधूनच. आणि भाषा 2 म्हणजे विभाग 2 तिथं जी दुसरी भाषा असणार आहे त्या दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला मराठीचे 30 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायला मिळतील. आणि इतर जे 3 विभाग आहेत, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास, या 3 विषयाचे प्रत्येकी 30-30 प्रश्न तुम्हाला हिंदी माध्यम जरी निवडलं तरी ते 90 प्रश्न हे मराठी व इंग्रजी या 2 भाषांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मी स्वतः गेल्या वर्षी हिंदी माध्यममधून फॉर्म भरलेला आहे आणि मी स्वतः पेपर दिलेला आहे. त्यामुळं कुणीही मनामध्ये संभ्रम ठेवू नका की जर हिंदी माध्यम निवडलं तर इतर प्रश्नसुद्धा हिंदीमध्ये येतील, तर असं काही होणार नाही. फक्त तुम्हाला हिंदीचे 30 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील. इतर सर्व प्रश्न हे तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळं कुणीही मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका. ज्यांना इंग्रजी हा विषय अवघड जातोय, त्यांनी इंग्रजीचे प्रश्न सोडायचे नसतील तर त्यांनी हिंदी माध्यम निवडा. त्यामध्ये भाषा 1 हिंदी आणि भाषा 2 मराठी निवडून इतर प्रश्न तुम्ही मराठीमध्ये सोडवू शकता. यानंतर आपण पेपर 2च्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि रचना समजून घेऊयात. हा देखील पेपर आपल्याला एकूण 9 माध्यमातून उपलब्ध असेल. यातील पहिलं जे माध्यम आहे ते म्हणजे मराठी माध्यम. आणि मराठी माध्यम आपण जर निवडलं तर त्यामध्ये भाषा 1 म्हणून तुम्हाला मराठी हा पर्याय असेल, ज्यामध्ये तुम्हाला पहिले 30 प्रश्न सोडवायला येतील. भाषा 2 विभाग 2 मध्ये तुम्हाला इंग्रजी विषयाचे, फक्त इथं इंग्रजी हाच विषय असेल भाषा 2 म्हणून. जर तुम्ही माध्यम मराठी निवडलं तर पेपर 1 प्रमाणे याही ठिकाणी तुम्हाला इंग्रजीला दुसरा पर्याय असणार नाही. जे 31 ते 60 क्रमांकाचे प्रश्न असतील ते इंग्रजी विषयाचे असतील. त्यानंतर तुमचा विभाग 3रा म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे प्रश्न 61 ते 90 असे असतील. ते देखील तुम्हाला मराठी व इंग्रजी या 2 विषयामध्ये भाषेमध्ये पाहायला मिळतील. यानंतर विभाग 4था आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान हा विषय विभाग 4था म्हणून निवडला असेल त्यांना पुढचे जे 91 ते 150 प्रश्न असतील ते गणित व विज्ञानचे येतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी विभाग 4था सामाजिक शास्त्रे हा निवडला असेल फॉर्म भरताना, त्या विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक 91 ते 150 हे सामाजिक शास्त्रे या विषयाचे असतील. आणि या 4थ्या विभागातले प्रश्न देखील तुम्हाला मराठी व इंग्रजी या 2 भाषेमध्येच पाहायला मिळतील. या ठिकाणी सुद्धा जर विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषयाचे 30 प्रश्न सोडवायचे नसतील, इंग्रजी विषय अवघड वाटत असेल, तर त्यांना पर्याय म्हणून अनुक्रमांक नंबर 4 हिंदी माध्यमातून तुम्ही जर अर्ज केला तर या ठिकाणी तुम्हाला पेपर 1 प्रमाणे भाषा 1चे 30 प्रश्न हे हिंदीचे आणि भाषा 2 30 प्रश्न हे तुम्हाला मराठीचे या ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु ज्यावेळेस तुम्ही अर्ज करत असता त्यावेळेस माध्यम हिंदी निवडल्यानंतर तुम्हाला भाषा 2 निवडण्यासाठी ऑप्शन दिलेला असतो. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंग्रजी व मराठी हा पर्याय दिसेल, तर तुम्ही काळजीपूर्वक त्या ठिकाणी तुम्ही मराठी हा भाषा 2साठी पर्याय निवडा, जेणेकरून तुम्हाला तिथं मराठीचे प्रश्न सोडवायला येतील. आणि राहिलेले जे 2 भाग असतील, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि विभाग 4था गणित विज्ञान असो किंवा समाजशास्त्र असो, या राहिलेल्या जे 90 प्रश्न आहेत ते तुम्हाला मराठी व इंग्रजी या 2 भाषेमध्ये पाहायला मिळतील, जरी तुम्ही माध्यम हिंदी निवडलं असलं तरी. कारण मला बऱ्याच जणांचे फोन आले की सर हिंदी जर माध्यम निवडलं तर मग प्रश्न हिंदीमध्ये येतील, तर असं होणार नाही. फक्त भाषा 1चेच 30 प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये येतील. इतर सर्व पेपर हा तुम्हाला मराठी व इंग्रजी या 2 भाषेमध्येच पाहायला मिळेल. यानंतर आपण प्रत्यक्ष अर्जाचं प्रात्यक्षिक पाहण्यापूर्वी त्या अर्जासाठी म्हणजे फॉर्मसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आपल्याजवळ असणं गरजेचं आहे या संदर्भात तुम्हाला या स्लाईडच्या माध्यमातून मी माहिती सांगेल. सर्वप्रथम आधार कार्ड अनिवार्य आहे. सर्व विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, कारण फॉर्ममध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर नोंदवायचा आहे. यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर व ईमेल ID त्या ठिकाणी नोंदवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जे येणारे OTP वगैरे असतील, लॉग इनसाठी आवश्यक असणारी जी माहिती असेल ती तुम्हाला तुमच्या या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती येऊन जाईल.
त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचा सध्याचा स्कॅन केलेला फोटो, स्कॅन केलेल्या सहीचा फोटो. सही करत असताना तुम्ही पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंडला तुम्ही पांढऱ्या कागदावरती सही करायची आहे आणि त्याचा फोटो काढायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक शेवटी अर्जाच्या शेवटी तुम्हाला घोषणापत्र, स्वयंघोषणापत्राचा फोटो अपलोड करायचा आहे. ते देखील घोषणापत्र लिहित असताना पांढऱ्या प्लेन कागदावरती घोषणापत्र लिहून त्याखाली तुम्हाला तुमच्या अंगठ्याचा ठसा उमटून तुमची सही करून नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही पेपर 1 साठी जी पात्रता आहे आणि पेपर 2 साठी जी पात्रता आहे, जे विद्यार्थी कोणत्या पेपरसाठी अर्ज करणार त्यानुसार तुमची जी सर्व शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेची जी माहिती आहे ती भरण्यासाठी आपल्याला तयार ठेवायचं आहे. त्यानंतर दिव्यांग अथवा राखीव प्रवर्ग असल्यास तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या दिव्यांग प्रमाणपत्राचा क्रमांक आहे किंवा जात प्रमाणपत्र असेल तर त्या जात प्रमाणपत्रकाचा क्रमांक, दिनांक ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला तयार ठेवायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी एक फोटो ओळखपत्र देखील आपल्याला अपलोड करायचं आहे. यामध्ये आपल्याला आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल, मतदान कार्ड असेल, पासपोर्ट असेल इत्यादी तुम्हाला यापैकी एक फोटो ओळखपत्र म्हणून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि हेच ओळखपत्र तुम्हाला परीक्षेच्या दिवशी हॉल तिकीटसोबत परीक्षा केंद्रावरती सोबत घेऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे हे फॉर्मसाठी लागणारी कागदपत्रांची यादी आहे. हे आपल्यासमोर ठेवा आणि आता आपण प्रत्यक्षात फॉर्म कसा भरायचा याची माहिती पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण प्रत्यक्षात फॉर्म कसा भरायचा याचा प्रात्यक्षिक पाहूयात. गुगलवरती जाऊन आपण MSCE महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची जे अधिकृत वेबसाईट आहे ते सर्च करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला डाव्या बाजूला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025चा एक टॅब रेड रंगामध्ये म्हणजे लाल रंगामध्ये तुम्हाला ब्लिंक झालेला दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला आवेदनपत्राची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025साठी जे वेब पेज तयार करण्यात आले ते वेब पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला अर्ज संदर्भातील वेगवेगळ्या लिंक आहेत. त्या लिंक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला या परीक्षेची जाहिरात असेल, परीक्षा शुल्क असेल, वेळापत्रक असेल आणि TET संदर्भातले आजपर्यंतचे सर्व शासन निर्णय पाहायचे असेल तर सगळ्यात शेवटी तुम्हाला शासन निर्णय म्हणून हा टॅब दिला. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शासन निर्णय पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम उमेदवारांची नवीन नोंदणी करणं गरजेचे आहे. सर्वात पहिल्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर ही नवीन विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम युजर नेम क्रिएट करायचं आहे. मग तुम्हाला जे सोपं वाटतं ते युजर नेम क्रिएट करा. तुमचं नाव पहिलं नाव असेल आणि तुमचे जन्मसाल, एक 8 अंकी युजर नेम असावं, 8 अक्षरी युजर नेम असावं, त्यामध्ये काही अंक आणि काही अक्षरे येऊ द्यात. आणि हे युजर नेम तुम्ही लिहून ठेवायचं आहे, जे नंतर आपल्याला लॉग इन करताना ते आवश्यक आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि पुन्हा पासवर्ड दुसऱ्यांदा एकदा पासवर्डचं पुष्टीकरण करायचं आहे. त्यानंतर खालचे जे ऑप्शन आहे यामध्ये उमेदवाराचं नाव माध्यमिक शालांत प्रमाणपत्राप्रमाणे म्हणजेच आपल्या 10वीच्या प्रमाणपत्रावर जे नाव आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे. महिलांचं सुद्धा लग्नापूर्वीचं म्हणजे 10वीला असताना जे नाव तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर आहे ते प्रमाणपत्रावरचं नाव तुम्ही या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर जो सध्याचा चालू आहे तो मोबाईल नंबर आणि ईमेल ID या 2 बाबी निवडायच्या आहेत. त्यावरच तुम्हाला युजर ID संदर्भातली माहिती असेल किंवा पासवर्ड असतील ती माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही सर्व माहिती भरून OTPसाठी सेंड OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जी नोंदणी केली आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स, युजर नेम असेल, पासवर्ड असेल, विद्यार्थ्याचं नाव, ईमेल ID आणि मोबाईल नंबर ही सर्व माहितीचा एक डायलॉग बॉक्स स्वरूपात तुम्हाला वरती पाहायला मिळेल. आणि त्यानंतर खाली लॉग इन करा एक टॅब दिसते, त्या टॅबवर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनसाठी एक नवीन विंडो होईल. मग आत्ताच तुम्ही जे युजर नेम पासवर्ड टाकला आहे त्याच्यावर क्लिक करून लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं तुमचं स्वतःचं लॉग इन ओपन झालेलं पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. त्यातला जो आपला पहिला जो ऑप्शन आहे, अर्जावरील माहिती भरा, या ठिकाणाहून आपण अर्ज सादर करायचा आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती सादर करायची आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्राप्रमाणे अर्जदाराचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव आणि त्यानंतर आपल्या आईचे नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे. यानंतर काही कारणास्तव आपल्या नावामध्ये बदल झाला असेल, कोणी नाव बदललं असेल किंवा लग्नानंतरचं नाव महिलेला या ठिकाणी नोंदवायचं असेल तर तुम्ही इथं यस करा, नसेल तर नो करा. महिलांकडे जर ओळखपत्र असेल, लग्नानंतरचं ओळखपत्र किंवा गॅजेट किंवा विवाह नोंदणीचा दाखला असेल तरच या ठिकाणी तुम्ही नावात बदल यस करा, नसेल तर तुम्ही वडिलांच्या नावेसुद्धा अर्ज करू शकता. जर तुमच्याकडे योग्य पुरावा असेल, महिलांकडे गॅजेट असेल किंवा तुमच्याकडे विवाह नोंदणीचा दाखला असेल तर तुम्ही या ठिकाणी नावात बदल आहे का तर यस करा आणि तुमचे जे लग्नानंतरचे नाव आहे ते या ठिकाणी नोंदवून तुमच्याकडे जो पुरावा आहे, गॅजेट असेल किंवा विवाह नोंदणीचा दाखला असेल तर तुम्ही त्या दोन्हीपैकी जो तुमच्याकडे उपलब्ध पुरावा असेल तो पुरावा निवडा. कारण तुम्हाला ज्यावेळेस शेवटी डॉक्युमेंट अपलोड करत असतात त्यावेळेस तुम्हाला या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे पुरावा असेल ते अपलोड करायचा आहे. त्यानंतर उमेदवाराची अतिरिक्त माहिती, यामध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस नोंदवला आहे तो या ठिकाणी आपोआप आलेला पाहायला मिळेल आपला. त्यानंतर तुमचं जन्मतारीख, त्याखाली तुमचे आधार कार्ड नंबर नोंदवायचा आहे. आधार एनरोलमेंट आय डी हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही नोंदवला तरी चालेल. त्यानंतर पुढचा जो टॅब आहे तो म्हणजे तुम्हाला तुमचं जे लिंग आहे ते लिंग निवडायचं आहे आणि शेवटी तुम्हाला तुमचा जो प्रवर्ग आहे, तुमचं जे जात प्रमाणपत्र असेल तर ती जात निवडून तुम्हाला त्या जात प्रमाणपत्रावरचा क्रमांक आणि जात प्रमाणपत्र मिळाल्याचा दिनांक पुढे नोंदवायचा आहे. जर प्रमाणपत्र नसेल तर आपण जनरलमधून फॉर्म भरू शकता. तर इथं जात प्रमाणपत्र जर निवडलं असेल तर या ठिकाणी 2 टॅब तुम्हाला नवीन येतील. जात प्रमाणपत्राचा क्रमांक आणि जात प्रमाणपत्राची दिनांक. जनरल जर पर्याय निवडला तर तुम्हाला या ठिकाणी जात प्रमाणपत्र नोंदवायची गरज भासणार नाही. तर ही वरील तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा टॅब ओपन होईल. तुमचा ॲड्रेस म्हणजे पत्ता तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचा आहे. यामध्ये तुम्हाला 2 प्रकार असतील. पहिला म्हणजे कायमस्वरूपीचा पत्ता आणि दुसरा म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता. जर तुमचे 2 पत्ते वेगळे असतील तर या ठिकाणी दोन्ही बाजूला तुम्ही माहिती भरू शकता आणि दोन्ही पत्ते जर एकच असतील तर तुम्ही कायमस्वरूपीचा पत्ता हा तुम्हाला या ठिकाणी नोंदवावा लागेल आणि त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता जो आहे त्या पत्रव्यवहाराच्या पत्त्याच्या पुढे एक तुम्हाला बारका एक छोटासा डायलॉग बॉक्स दिसतोय. त्या ठिकाणी तुम्ही सेम ॲज परमनंट ॲड्रेस असेल तर तुम्ही तिथे त्या डायलॉग बॉक्सवरती टिक करायचे आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे दोन्हीकडे तुम्हाला सेम पत्ता पाहायला मिळेल. नसेल तर तुम्ही दोन्ही पत्ते वेगळे ॲड करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तिसरा जो तुमचा विभाग असेल यामध्ये तुम्हाला तुमची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता नोंदवायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता नोंदवायची आहे. पहिला ऑप्शन तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वीचा या ठिकाणी प्रमाणपत्र क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड आणि उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल डाऊनमधून निवडायचं आहे. या ठिकाणी मिळालेले गुण आणि एकूण गुण नोंदवायचे आहेत. त्यानंतर खाली तुम्हाला उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे HSCची माहिती भरण्यासाठी त्या डायलॉग बॉक्सची क्लिक करायचं आहे आणि 10वीच्या माहितीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी 12वीची सुद्धा माहिती दिलेल्या बॉक्समध्ये भरायची आहे. यानंतर आपल्याला खाली जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल
तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदवी शिक्षणाची माहिती भरावी. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी BA शिकत असेल तर त्यानं त्याचं BAच्या थर्ड इयरला असणं आवश्यक आहे, जेणेकरून तो या ठिकाणी ॲपेड म्हणून ऑप्शन निवडेल आणि सेकंड इयरची माहिती, सेकंड इयरचे गुण, सेकंड इयरचा निकाल या ठिकाणी त्यानं नोंदवायचा आहे. आता पदवीची माहिती भरताना तुम्ही माहिती भरा या ठिकाणचा डायलॉग बॉक्स निवडायचा आहे. तुमचं BA, BCom, BSc किंवा इतर जे काही पदवीचा जो विषय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. आणि जर तुम्ही इतर पदवीचं निवडलं तुम्हाला त्या ठिकाणी मॅन्युअली टाईप करावं लागेल. या ठिकाणी रिझल्ट या टॅबमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन येतील, पास्ड आणि फायनल इयर ॲपियर्ड. पास्ड म्हणजे ज्यांचं उत्तीर्ण झाले त्यांनी पूर्ण वर्ष 3 वर्षाचे एकत्रित तुम्हाला जो रिझल्ट असतो त्यावरती माहिती भरायची आहे. आणि जर जे विद्यार्थी फायनल ॲपियर्ड आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, फायनल इयरला ॲपियर्ड असतील त्यांनी द्वितीय वर्षाचे गुण या ठिकाणी नोंदवायचे आहेत. जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांची पदवी पूर्ण झालेली आहे, पदव्युत्तर पदवी MA, MCom, MSc किंवा समकक्ष जी असेल ती पदवी पूर्ण झालेली असेल तरच या ठिकाणी माहिती नोंदवायची आहे. अन्यथा या ठिकाणी तुम्ही माहिती जरी नाही नोंदवली तरी काही फरक पडत नाही. या ठिकाणचा तुम्ही डायलॉग बॉक्स काढल्यानंतर तुम्हाला माहिती भरायची या ठिकाणी आवश्यकता भासणार नाही. ही झाली आपली शैक्षणिक अर्हता. यानंतर आपल्याला व्यावसायिक शैक्षणिक अर्हता या संबंधातली माहिती भरायची आहे. व्यावसायिक पदविका शिक्षण 1ली ते 5वी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला D.Edची माहिती भरायची आहे. जर उमेदवार व्यावसायिक पदविका शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षाच्या पदविका शिक्षणाची माहिती भरावी. या ठिकाणी तुम्ही डायलॉग बॉक्सवरती टिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पदविकाचे नाव DTed, DLed आणि D.Ed किंवा ऑदर जी समकक्ष आहे ती पदविका ऑप्शन स्क्रोल डाऊनमधून निवडायचे आहे. त्यानंतर तुमचं जर D.Ed पूर्ण असेल तर पास्ड म्हणून निवडा किंवा तुम्ही जर सेकंड इयरला ॲपियर असाल तर फायनल इयर ॲपियर्ड असं ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर तुमच्या पदविकाच्या बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, त्यानंतर पदविका उत्तीर्ण झाल्याचे वर्ष व महिना, मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी आणि यानंतर या टॅबमध्ये तुम्हाला ग्रेड निवडायचा आहे आणि तुमच्या प्रमाणपत्रकाचा क्रमांक निवडायचा आहे. आता जे विद्यार्थी द्वितीय वर्षाला प्रवेशित आहेत त्या विद्यार्थ्यांनी खाली जी माहिती भरायची आहे ती प्रथम वर्षाच्या गुणपत्रकावरची माहिती तुम्हाला या ठिकाणी नोंदवायची आहे. ज्याप्रमाणे D.Ed आहे त्याप्रमाणेच B.Edची सुद्धा माहिती आपल्याला खाली नोंदवता येते. व्यावसायिक पदवी शिक्षण म्हणजे 6वी ते 8वीच्या जे शिक्षक आहेत त्या पदावर पात्रता परीक्षा जी आहे त्यासाठी ही आवश्यक पात्रता आहे B.Ed. BA D.Ed हे सुद्धा विद्यार्थी 6वी ते 8वीसाठी पात्र आहेत. या ठिकाणी तुम्हाला पदवीचे जे वेगवेगळे नाव आहेत, B.Ed असेल, B.Ped असेल किंवा समकक्ष एखादी पदवी आहे ती पदवी निवडायची आहे. D.Ed प्रमाणे जर विद्यार्थ्याचं B.Ed पूर्ण असेल तर त्यांनी पास म्हणून निवडा, पास्ड, आणि त्या सर्व माहिती त्या प्रमाणपत्रावरची सर्व माहिती या ठिकाणी नोंदवायची आहे. आणि जर विद्यार्थी B.Edच्या अंतिम वर्षाला असेल तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, B.Edच्या फर्स्ट इयरचे जे गुणपत्रक आहे त्या गुणपत्रकावरील सर्व माहिती भरायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर जी पुढचा जो टॅब आहे हा अतिशय महत्त्वाचा टॅब आहे. परीक्षेसंदर्भातील माहिती या ठिकाणी भरायची आहे आपल्याला. या ठिकाणी तुम्हाला परीक्षा केंद्राचा जो जिल्हा आहे, आपण कोणत्याही ठिकाणी परीक्षा देऊ शकतो. कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपण आपल्या सोयीनं आपण परीक्षा केंद्र निवडू शकतो. तर ते परीक्षा केंद्र निवडायचं आहे. या ठिकाणी जे विद्यार्थी पेपर 1साठी अर्ज करू इच्छितात त्यांनी पेपर 1 निवडा. जे 2साठी फक्त अर्ज करू इच्छितात त्यांनी 2 निवडा आणि जे दोन्ही विषयासाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी 3रा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पेपर निवडल्यानंतर एकूण 9 माध्यम पाहायला मिळतील परीक्षेचे.
एकूण बघा मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी असे एकूण 9 प्रकारचे माध्यम आहेत. त्या माध्यमातून आपण पेपर देऊ शकतो. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी जी माहिती सांगितली होती, जर एखाद्याला मराठी विषयासोबत हिंदी विषयाचे प्रश्न सोडवायचे असतील, इंग्रजी विषय अवघड जात असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यम निवडायचं. आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल, मराठी माध्यम निवडल्यानंतर तुम्हाला भाषा 2 म्हणून इंग्रजीला दुसरा पर्याय असणार नाही. पण हिंदी माध्यम जर निवडलं तर तुम्हाला भाषा 1 हिंदी येईल आणि भाषा 2साठी तुम्हाला मराठी व इंग्रजी हे 2 पर्याय येतील. यातील आपण मराठी हा पर्याय निवडा, म्हणजे तुम्हाला भाषा 1 हिंदीचे 30 प्रश्न, भाषा 2 मराठीचे 30 प्रश्न आणि राहिलेल्या सर्व विषयांचे प्रश्न हे मराठी व इंग्रजी या 2 भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला पेपर 2 जर निवडला 1 व 2 तर पर्यायी विषय नोंदवणं आवश्यक आहे. कारण विभाग 4था जो असणार आहे त्यामध्ये 60 प्रश्न असणार आहेत गणित व विज्ञान किंवा समाजशास्त्र या विषयावरती. तर तुम्ही ज्या विषयातून तुम्हाला जे प्रश्न दुसरा पेपर सोडवायचा आहे ते विषय तुम्ही या ठिकाणी नोंदवायचे आहेत. याचं सुद्धा तुम्ही माध्यम पेपर 2मध्ये जर तुम्हाला इंग्रजी या विषयाचे प्रश्न सोडवायचे नसतील तर त्यांनी माध्यम हिंदी निवडा. हिंदी माध्यम निवडल्यावर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा मराठीचे आणि हिंदीचे भाषेचे 30 म्हणजे 60 प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये उपलब्ध होतील. त्यानंतर तुम्हाला खाली दिव्यांगत्वाची माहिती असेल तर तुम्हाला यशमान आणि दिव्यांग प्रमाणपत्रावरली सर्व माहिती या ठिकाणी नोंदवायची आहे. माजी सैनिक असेल तर यस करा, नसेल तर नो करा. जुला भाऊ बहीण असेल तर त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी नोंदवायची आहे. या ठिकाणी सर्वात शेवटी ओळखपत्राचा प्रकार, म्हणजे आपण परीक्षेच्या वेळी आपल्या हॉल तिकीटसोबत जे ओळखपत्र आपण सादर करणार आहोत ते ओळखपत्र आपण या ठिकाणी नोंदवायचं आहे. आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट यापैकी कोणतंही एक फोटो ओळखपत्र या ठिकाणी नोंदवायचं आहे. आणि आपल्याला शेवटी डॉक्युमेंट अपलोडच्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी जे नोंदवलेलं ओळखपत्र आहे तेच ओळखपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. सर्व माहिती भरून झाल्यावर आता आपण सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला आपल्या अर्जातला शेवटचा टप्पा म्हणजेच कागदपत्र अपलोड करणे हा टप्पा आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण वैयक्तिक माहिती, संपर्कासाठी माहिती, शैक्षणिक माहिती आणि परीक्षेसंदर्भातील माहिती भरल्यामुळं या ठिकाणी सर्व हिरवं दिसतं आहे. खाली दिलेला मजकूर हा स्वहस्ताक्षरात लिहून त्याखाली आपली सही व आपल्या डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. हस्ताक्षरित केलेले मजकूर स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र भागात अपलोड करणे आवश्यक आहे. स्वयंहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्राचा नमुना आपल्याला 2 भाषेमध्ये दिलेला आहे. दोन्हीपैकी आपण कोणतीही एक भाषा निवडून पांढऱ्या प्लेन कागदावरती आपण हे स्वयंघोषणापत्र लिहायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा उठवायचा आहे आणि बाजूलाच सही करून आपलं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगळे ऑप्शन दिलेत. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा फोटो, आयडेंटिटी कार्ड साईजचा फोटो ज्याची साईज 17 KB ते 51 KB असावी, JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. स्वाक्षरीसुद्धा तुम्हाला 17 KB ते 51 KB या साईजमध्येच JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे. ओळख पुरावा आपण मागच्या स्लाईडमध्ये जो ओळखीचा पुरावा तिथं नोंदवला आहे तोच तुम्हाला 30 KB ते 500 KB साईजमध्ये PDF स्वरूपात या ठिकाणी दिलेल्या लिंक करून आपल्याला अपलोड करायचा आहे. आपण या ठिकाणी जे छायाचित्र ओळख म्हणजे फोटो आयडेंटिफिकेशनसाठी जे प्रकार निवडला आहे तोच ओळखपत्राचा प्रकार किंवा तेच प्रूफ आपण या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपण वरती जे स्वयंहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र आहे, स्वयंघोषणापत्र, जे पांढऱ्या कागदावरती आपण मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक भाषा निवडून आपण ते स्वयंघोषणापत्र लिहायचं आहे. त्याखाली डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या बाजूला सही करून ते 17 KB ते 500 KB JPG फॉर्मॅटमध्ये तयार करून आपण दिलेल्या लिंकवरून अपलोड करायचं
आहे. ज्या उमेदवारांनी नावात बदल यस केलेला आहे अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, नावात बदल केल्याचा जो पुरावा आहे, सबळ पुरावा, गॅजेट असेल महिलांसाठी आणि लग्नाचा दाखला असेल, तर तो जो दाखला असेल गॅजेट आणि दाखला ते 17 KB ते 500 KB या साईजमध्ये PDF स्वरूपात या खालील टॅबमधून आपण अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी त्या खाली दिलेल्या टॅबवरती क्लिक केल्यावर तुम्हाला ब्राउज होईल. तुमचे जे डॉक्युमेंट तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवले आहेत तो फोल्डर निवडून त्या फोल्डरवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्या डॉक्युमेंटवर क्लिक करून ओपन या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट आहे या ठिकाणी अपलोड होईल. त्यानंतर खाली तुमचं हमीपत्र आहे. हे सगळं वर दिलेली माहिती ही सगळी अचूक आहे या पद्धतीचे हमीपत्र असतं. हे वाचून झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी एक डायलॉग बॉक्स आहे, त्या डायलॉग बॉक्सवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. निळी टिक येईल आणि उजव्या बाजूला कोपऱ्यात शो प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही भरलेला फॉर्म हा प्रिव्ह्यू स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सगळी माहिती जर योग्य असेल तर तुम्ही सबमिट करून फॉर्म सबमिट करून आपल्याला काय करायचं आहे, परीक्षा फी भरायची आहे. परीक्षा फी भरल्यानंतर आपण आपला फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केलेला असेल. परीक्षा जर फी भरली नाही तर तुमचा फॉर्म अर्धवट समजला जाईल. त्यामुळं सर्वांनी इथपर्यंत प्रोसेस केल्यानंतर सर्वांनी फी भरायची आणि फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये TETच्या परीक्षेसंदर्भात सखोल असं माहिती पाहिली आहे. TET संदर्भात पुढील सर्व अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.